सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कत्तलवाडी विनीत समस्त गावकरी भक्त मंडळी कत्तलवाडी जुक्कर जिल्हा कामारेड्डी जाती करीला भाविना प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदे धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन देत्रे जननी देवाचिया ह्याचा आवाज वाढवा थोडा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग थोडासा स्वराचा आवाज कमी ठेवा. वारकरी संप्रदायाचे महामेरू, महाराष्ट्राचा प्राण, मराठी भाषिक समाजाचा ठेवा, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा हा अभंग असून संतांना मातृत्वाची उपमा देणारा अभंग आहे. विठ्ठला सभा सकळ साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानी यांची या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नाम रूपी अनुसंधान.
सर्व माता भगिनी, श्रोतृवर्ग, अधिकार संपन्न टाळकरी वृंद, उपस्थित सर्व गुणवान मंडळी, गायक वादक मंडळी, सर्वांच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. त्याच पद्धतीनं परमार्थिक क्षेत्रातील उच्चभ्रू अधिकाराची सर्व संत मंडळी आणि महाराज मंडळी सर्वांच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. कत्तलवासीय ग्रामस्थ मंडळींच्या कत्तलवाडीवासीय ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं सर्व कारभारी, ज्येष्ठ, श्रेष्ठ, वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळीच्या आणि पंचक्रोशीतील सर्व साधू संतांच्या मंडळीच्या माध्यमातून आमचे परमस्नेही पाटील साहेब आणि बालाजी महाराज यांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा सुपूर्त करण्यात आलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथावकाश या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संताला मातृत्वाची उपमा दिलेली आहे. आता वास्तविक पाहिलं तर आवाज थोडा वाढता ठेवा ह्याचा. संतांना मातृत्वाची उपमा देणं म्हणजे भरजरी शालीला पोतड्याचं ठिगळ देणं. कारण संतत्व खूप मोठं आहे आणि मातृत्व खूप खुज आहे, लहान आहे. बैल बुद्ध्या, तुम्हाला काही माहिती का आमचा बैल बुद्ध्या? हो, सगळं तिच्याच हातात आहे बाई असं म्हणणार आणि थोड्या वेळानं पुन्हा सांगणार, जावाई बाई माझे सगळे किल्ले माझ्या बबीच्याच हातात. मुलाला म्हणते बाई नुसता नंदी बैल झालाय, सगळं सुनाच्या ऐकण्यात, आणि मग बबीच्या हातात किल्ले असल्यावर हा नाही का नंदी बैल? हात झुलीचा झाला, तो तरी बिना झुलीचा झाला. प्रत्येक बाईला असं वाटतं की मुलगा सुनाच्या ऐकण्यात नसावा, पण जावई मात्र मुलीच्या ऐकण्यात असावा. हे वाटतं का नाही महाराज? का तेलंगणाचा भाग झालाय म्हणून काही बदल आहे? नाही, आमच्या महाराष्ट्रात तर अशीच गोष्ट आहे. हो, आईला मुलाच्या पेक्षा सुनापेक्षा मुलीच्या हातामध्ये जावई राहणं जास्त आवडतं. मग मुलीवर प्रेम का मुलावर? तुम्हीच सांगा. तर महाराज, मुलावर प्रेम कमी आहे, मुलीवर प्रेम जास्त आहे. अजून मी तुम्हाला गोष्ट सांगतो. जर मुलाचं तिचं भांडण झालंच, कदाचित होत नसतं, पण झाल्यानंतर ती गारानं सांगायला मुलीकडे जाते का शेजारणीकडे जाते? कुठं जाते? मुलीच्या घरला. आणि मुलीला जाऊन सांगते, आवाज कमी करू नका, मुलीला जाऊन सांगते तुझ्या भावानं माझ्याशी भांडण केलं बघ. हो, असं म्हणते ती. म्हणजे गारानं मुलीजवळ सांगते मुलाचं. पण मुलीचं काही कमी जास्त असलं तर मुलाजवळ सांगत नाही महाराज. तुम्ही अजून बारकाव्यानं बघा. म्हणून मुलीवर प्रेम जास्त आहे. म्हणजे तिच्या ठिकाणचा अपपर भाव सांगितला मी. मुलीच्या ठिकाणचा अपपर भाव आहे. ती आपल्या सुद्धा लेकरावर सारखं प्रेम करीत नाही. आणि संत तसे नाहीत महाराज. संताच्या ठिकाणी आपलेपणा आणि दुजेपणा द्वैत नाही. संताच्या ठिकाणी आपण नाही काळ वेळ नाही काळ वेळ दया लागी नाही काळ वेळ दया लागी नाही काळ वेळ
तिथं बदल नाही कोणत्या गोष्टीचा, म्हणजे आपपर भाव नाही त्यांच्याकडं, लहान थोर मोठे पण नाही महाराज, अजिबात नाही त्यांच्या ठिकाणी. म्हणून संतत्व खूप मोठं आहे. आता शिकल्या सवरलेली मंडळी तुम्ही असाल, विज्ञान तुम्हाला कळतंय. संतत्व किती मोठं आहे याच्यासाठी सांगतो, किती मोठं आहे. तर प्रकाशाचा किरण एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर धावतो महाराज. विज्ञान भौतिकशास्त्र सांगतो, ज्यांना कळत असेल त्यांच्यासाठी सांगतो, प्रकाशाचा किरण अत्यंत वेगाने एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर प्रकाशाचा किरण धावतो. म्हणून तर मोबाईलच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून पृथ्वीच्या या टोकाहून त्या टोकाला एका सेकंदामध्ये आपलं बोलणं जातं, हे प्रकाशाच्या किरणामुळे जातं. इतका वेग आहे प्रकाशाचा, सगळ्यात वेग जर कुणाचा असेल तर प्रकाशाचा वेग आहे. आता एक सेकंदाला 3 लाख गुणिले 60 आलेलं जे उत्तर असेल ते एका मिनिटाचं. लक्षपूर्वक ऐका. त्या उत्तराला गुणिले पुन्हा 60 आलेलं उत्तर एका तासाचं. त्याला गुणिले पुन्हा 24 आलेलं उत्तर एका दिवसाचं. त्याला गुणिले पुन्हा 365 आलेलं उत्तर एका वर्षाचं. आणि ताऱ्यावरून निघालेला किरण प्रकाशाचा आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचण्याकरता 1 कोटी वर्ष लागतात महाराज. इतक्या वेगानं एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर वेगानं धावणारा प्रकाशाचा किरण माणसाच्या डोळ्यापर्यंत येण्याकरता 1 कोटी वर्ष लागतात. म्हणून पृथ्वीपासून हा तारा किती किलोमीटर आहे तर 1 कोटी प्रकाश वर्ष लांब आहे, असं वर्णन भौतिक शास्त्रात केलं जातं. हे एका सूर्यमालेतलं मी सांगितलं. आणि अशा अनंत सूर्यमाला आकाशामध्ये फिरतात. ते आकाश किती मोठं आहे आणि त्या आकाशापेक्षा आमचं संतत्व मोठं आहे. आनो रेनो या थोकडा रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. आकाशा एवढा तुकाराम महाराजाचं संतत्व आहे, आकाशापेक्षाही मोठं. कारण भगवंताचं नाम गगनाहुनी वाढ नाम आहे. आणि ते नाव घेऊन आकाशा एवढे मोठे संत झालेले असतात.
कारण नावामुळं संतत्व मोठं असतं. नवरा जर कलेक्टर असला तर त्याच्या बायकोला कलेक्टर बाई म्हणतात. नवरा जर डॉक्टर असला तर तिला डॉक्टरीन म्हणतात. MBBS झाली नाही, म्हैस बांधता बांधता सुटलेली. हो, MBBS, म्हैस बांधता बांधता सुटलेली. गळ्यामध्ये ऍप्रन अडकवलं नाही, कुणाला इंजेक्शन दिलं नाही, म्हशीला नाही घोशीला नाही. फक्त नवरा डॉक्टर केला, तो डॉक्टर झाला, ती कंडक्टर पण झाली नाही महाराज. पण त्याच्या इतकी अर्धी पदवी मिळाली, डॉक्टरीन बाई. नाव घेतल्यामुळं आणि त्याच्या नावानं मोठी झाली. वकिलाची बायको वकिलीन, LLB झाली नाही, यालाच जाऊन बिलबिलही झाली नाही. काळा कोटही घातला नाही, कुणाचं काळं पांढरही केलं नाही, आणि कधी कोर्टातही गेली नाही. फक्त वकील साहेब कोर्टात निघाले ती असा काळा कोट धरते, तेच असे हात घालत असत. आणि एकदा गळ्याला तिनं फाशी दिली, म्हणजे ते टॉय अडकवला. ते टॉय अडकवला की ते दिवसभर कोर्टात खाली बसत नाही महाराज. हो, मास्तराची बायको मास्तरीन. मास्तर 3 येड यावं लागते. D येड, B येड आणि BP येड किंवा MP येड. कोणतं तरी येड आल्याशिवाय मास्तर होत नाही. हिला कोणतंच नाही, ठाण्याचं नाही, येरवड्याचं बी नाही, तरी ती मास्तरीन होते महाराज. त्यांच्या एवढा अधिकार तिचा. ओरपाटा मास्तर तिचा ऐकतात. हे मास्तर असतात पण ती मास्तराची मास्तरी नसते. हे वकील असतात पण ही वकिलाची वकिली नसते. हो, पक्षकाराची वकिली नसते. हे डॉक्टर असतात पण पेशंटचे, पण ही डॉक्टराची डॉक्टरी नसते. हो, मास्टर ऑफ सर्जन, मास्टर ऑफ डॉक्टर, एवढं पद तिला. म्हणून गगनाहुनी वाढ नाम आहे. भगवान परमात्म्याच्या पोटामध्ये आकाश लपीथपी खेळतं महाराज. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितलं की त्याच्या पोटामध्ये आकाश लपीथपी खेळतं, आणि त्या गगनापेक्षा नाम वाढ आहे. देव त्याच्यापेक्षा मोठा आहे, आणि म्हणून संत त्या नामाच्या माध्यमातून गगनापेक्षा मोठे. एवढं संतत्व मोठं आहे. आणि एवढ्या संतत्वाला सामान्य मुलीमध्ये मुलामध्ये भेद करून वागणाऱ्या मातृत्वाची उपमा दिली. ही शोभा देते का? मातृत्व लहान आहे आणि संतत्व मोठं आहे. बसली नाही उपमा. आणि शास्त्रीय सिद्धांत सांगतो, उपमा तुम्हाला नाही कळाली तर दृष्टांत, ज्या दृश्यावरती किंवा ज्याच्यासाठी दृष्टांत दिला तो त्याला फिट्ट बसला पाहिजे. आता संताला मातृत्वाची उपमा देणं म्हणजे संयुक्तिक गोष्ट नाही. का दिली तर दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जगाच्या पाठीवर मातृत्वापेक्षा दुसरा मोठा दृष्टांतच नाही. मग काय द्यायचं महाराज? निवळच मामा उभा राहायला नाही नवरदेवाच्या पाठीमाग, मग नकटा का असा ना, कामापुरता मामा. हो, म्हणले सागर केवढा मोठा आहे. सागर, आता सगळ्याच लोकांना सागर माहिती नसतो, काहीला 9 सागरच माहिती असतो. मग सागर केवढा मोठा आहे तर म्हणले आमच्या पाटलाच्या विहिरी एवढा आहे. आता समुद्र कुठं पाटलाच्या विहिरी एवढा असतो का? पण ह्यानी पाटलाच्या विहिरीपेक्षा मोठं पाणीच पाहिलं नाही, मग त्याला पाटलाच्या विहिरीची उपमा नाही द्यायची तर काय द्यायची महाराज? म्हणून मातृत्वाची उपमा, त्याच्यापेक्षा आपण मातृत्वापेक्षा मोठा दृष्टांत पाहिला नाही, म्हणून संताला मातृत्वाचा दृष्टांत दिला. पण खरी गोष्ट सांगतो तुम्हाला, जाता जाता एक गोष्ट, चिंतनीय गोष्ट सांगतो. एक खेड्यातला सामान्य माणूस, धोंड्या नावाचा, धोंड्या दगड्या
असतेत आपल्याकडे. धोंड्या नावाचा माणूस मुख्यमंत्र्याच्या लाईनीला जाऊन जेवायला बसत नाही. धोंड्या कधी जाऊ शकत नाही, पण गेला मुख्यमंत्र्याच्या लाईनीला बसला, नजर चुकून. बसल्यानंतर जेवायला बसणार की लोकांनी उठवायला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं बसू द्या. कारण जर समजा त्याला उठवलं, जर मीडियातून बातमी गेली तर मग पुन्हा लोक म्हणतील की तुम्हाला मोठे माणसं लागतात, गरीबाची तुम्हाला दया माया नाही. म्हणून म्हणले आता बसू द्या. बसलाय तर येतानाच तुम्ही येऊ द्यायचं नव्हतं, पण नजर चुकून आलाय म्हणले धोंड्या, बसू द्या. बसला मुख्यमंत्र्याच्या जवळ. मग आता मोठ्या माणसाचे फोटो कधी बी निघत असतात, कधी बी. फक्त ते सकाळी जातात तेवढाच फोटो निघत नाही तेवढा त्यांचा. नाही तर त्यांचे फोटो कायम निघतात, कशाचे बी. अशी पोज दिली तशी पोज दिली. काय करायचंय त्यांच्या पोजचं? पेपरला बातम्या आल्या, मुख्यमंत्री मंत्रालयात निघाले, काय करायचंय आम्हाला त्याचं? हो, मग त्यांचे फोटो निघाल्याच्या नंतर हा धोंड्या फार हुशार. त्याने त्या फोटोवाल्याला सांगितलं की 2-3 कॉफ्या दे म्हणले मला. आणि त्या कॉफ्या घेतल्या महाराज त्यांनी आणि गावात येऊन लोकाला वजन हाणायला लागला. मी मुख्यमंत्र्याच्या लाईनीला जेवलो म्हणले. बाकीचे म्हणले गप्पा हाणू नको, तशा पुढे सोडू नको म्हणले. मुख्यमंत्र्याच्या लाईनीला तू कसा जेवशील म्हणले. जेवलो का नाही बघ म्हणून लगेच फोटो दाखवला. गावातले लोक म्हणले नाही म्हणाव तर मुख्यमंत्र्याबरोबर फोटो आहे, आणि हो म्हणाव तर तेवढ्या लायकीचा नाही. काय भानगड आहे महाराज? मला एकच प्रश्न विचारायचा. मुख्यमंत्र्याच्या लाईनीला धोंड्या जेवायला बसला म्हणून मुख्यमंत्र्याचं वजन वाढलं नाही, पण धोंड्याचं वजन वाढलं. मुख्यमंत्र्याचं वजन नाही वाढलं. मातृत्वाची उपमा देऊन संतत्वाचं वजन वाढलं नाही, पण मातृत्वाचं वजन मात्र नक्की वाढलं. आणि मातृत्व मोठं करण्यासाठी आमच्या तुकोबारायला संतत्वाला मातृत्वाची उपमा देऊन संतत्व मोठं करायचं नाही, मातृत्व जगाच्या पाठीवर मोठं करायचं. का मोठं करायचं? तर या समाजामध्ये सामाजिक बांधिलकीमध्ये मातृत्व पायदळी तुडवलं चाललं. मातृत्वाची अवहेलना होऊ लागली. म्हणून संतांच्या बरोबरीचं मातृत्व आहे हे समाजाला शिकवण्यासाठी, संतत्व नव्हे तर मातृत्व पूजनीय करण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संताला मातृत्वाची उपमा दिली. अभंगाच्या पहिल्या लेकुराचे हित,
लेकरावरती उपकार माता किती करते त्याचा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, छोटासा, आणि वैज्ञानिक सिद्धांतातून पटवतो. आणि त्यातले त्यात मगाशी भौतिक शास्त्र सांगितलं, आता जीवशास्त्र सांगतो. जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी. आणि बायोलॉजी जीवशास्त्रामध्ये ॲनाटॉमी शास्त्र आहे. ॲनाटॉमी शास्त्र म्हणजे MBBS च्या पहिल्या वर्षाला शिकवलं जातं ते ॲनाटॉमी शास्त्र. हो, त्याला शरीरशास्त्र म्हणतात. त्या शरीरशास्त्राचा दृष्टांत देऊन तुम्हाला सांगतो, आई लेकरावर किती उपकार करते. तर आईचे उपकार एवढे अगणित आहेत, तेवढे संताचे त्याच्यापेक्षा किंबहुना काकणभर जास्त उपकार आहेत. आता ते कसे? तर पहिला उपकार आई कोणता करते, तर ओळख नसताना सुद्धा अगोदर आपल्याला आई पोटामध्ये जागा देते, पोटात जागा देते. त्यावेळेस आईची आपली ओळख नसते महाराज. पहिल्यांदा जागा, महाराज ईश्वर सुद्धा जागा देणार नाही. आणि ईश्वर काय जागा देणार आहे? तोच दुसऱ्याच्या दारात 3 पावलं जागा मागतो. म्हणून आईकडे आपला वशिला नाही, ओळख नाही, तरी पहिल्यांदा आई पोटात जागा देते. आणि पोटात का देते? पोट म्हणजे शरीरातला मुख्य अवयव आहे महाराज. जन्मभर माणूस पळतो ती कशासाठी? पोटासाठी. जन्मभर. हो, तो किती बी उद्योगपती हो, चंद्रावर गेला तरी फक्त पोटासाठी. विदभर पोटासाठी किती करणे आटाआटी, विती एवढे पोट केवडा बोभाट तयाचा. या पोटा कारणे गा झालो पांगिला जना. अशा पद्धतीनं हे पोट, तुम्हाला खरं सांगतो, हे पोट पुढे म्हणून बरं आहे. ते जर महाग असतं ना तर याच्यापेक्षा जास्त पळविलं असतं महाराज. असे कीर्तनाला माणसं स्थिर राहिलेच नसते. हो, कीर्तनाला ते पोट पुढे म्हणून बरं आहे. तरी देवानं आम्हाला इशारा दिलाय की हे पोट जन्मभर तुम्हाला भरता येणार नाही, भरत नाही, पुढं असून सुद्धा भरत नाही. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माणूस मेल्यानंतर त्याचे हात पोटावर ठेवतात महाराज असे, आणि पालते ठेवतात. बरोबर आहे का? तुमच्याकडे असंच असतं का? म्हणजे तुमच्याकडे माणसं मेल्यानंतरच जाळतात समजा मग. आणि दरवर्षी सप्ताह होतोय म्हणून मला वाटलं मरत नसतील. हो, पण मरते. तर पोटावर हात ठेवले जातात. हे पोटावर हात का ठेवले जातात? तर ते मड पाठीमागच्या लोकाला सांगतं, मी पोटासाठी जगलो. या पोटापेक्षा वेगळं ज्ञान आहे, त्याचा विचार पाठीमागच्या लोकांनी करावा. मी जन्मभर पोटासाठी जगलो आणि मेलो, पण मला पोटाच्या पुढे जाता आलं नाही. म्हणून ते मड शिकवतं, प्रेत यात्रा शिकवते. आणि त्याचं ऐकण्याकरता जन्मभर त्याचं कधी ऐकत नव्हते, आणि त्याच्या माग कधीच लोक चालले नाहीत. पण तुम्हाला सांगतो, मेल्यावर त्याच्या पाठीमागं चालतात महाराज. फक्त जन्मातला एकच दिवस असा आहे आणि एकच वेळ अशी आहे की सगळे लोक मागं येतात, नाही तर कोणी मागं येत नाही. म्हणून पोट ते शिकवतं. पण भगवान परमात्मा आणि संत आम्हाला शिकवतात की तुम्हाला जन्मामध्ये कशानंच पोट भरणार नाही, मेलात तरी पोट भरणार नाही, पण तुम्ही जर माझ्या मागं आलात तर मी तुम्हाला पोटभर देईन. याल तरी लागे, याल तरी लागे, याल तरी आवडे माझ्या मागे मागे, आवडे माझ्या मागे मागे. आज
माझ्या याल तरी यारे लागे अवघ्या माझे मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे तो वरी भगवंताच्या संताच्या माग गेला तरच पोट भरल महाराज. पण ते पोट मुख्य अवयव आहे, मुख्य म्हणून सगळे इंद्रिय पोटाकडे आहेत महाराज, पाठीकडे एक बी नाही. पण पोटाकडे सगळे इंद्रिय वाकले जातात, पाठीकडे नाही. म्हणून पोट हे अवयव. पोट जर दुखायला लागलं तर 5 मिनिट माणूस दम खात नाही. पाठ दुखायला लागली तर महिनाभर दम खाऊ शकतो, पण पोट दुखायला लागल्यावर नाही. म्हणून पोट ही आईचं आहे आणि आई पोटामध्ये लेकराला जागा देते. म्हणून तुम्हाला सांगतो, जगाच्या पाठीवर आईचं प्रेम लेकरावरती विशेष का असतं? कारण तिनं पोटामध्ये जागा दिली म्हणून. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. म्हणून तिनं पोटात पहिली जागा दिली. एक पहिले उपकार मुलावरती केले. दुसरे उपकार तिने रक्त दिलं महाराज, रक्त. तुम्ही म्हणाल की रक्त देणं म्हणजे काय अवघड गोष्ट आहे का? हो, 250 मिलीची रक्ताची बाटली 250 रुपयाला मिळते. आणि तुम्ही आईनं रक्त दिलं, काय विशेष आहे त्याच्यामध्ये? बाजारामध्ये डोनर आहेत ना रक्त देणारे, मग आईच्या रक्त देण्याचं काय विशेष आहे? तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आईच्या रक्त देण्याचं विशेष सांगतो. काय विशेष आहे तर तुम्हाला एक चिंतन सांगतो. डोनर ज्या वेळेस पेशंटला रक्त देतो त्यावेळेस महाराज ते रक्त त्याच गटाचं लागतं, ज्या गटाचा पेशंट आहे त्याच गटाचं रक्त लागतं. नाही तर दुसऱ्या गटाचं रक्त दिलं तर पेशंट मरतो, दुसऱ्या गटाचं रक्त चालत नाही. पण जगातलं तुम्हाला आश्चर्य सांगतो आणि वैद्यक शास्त्रातलं आश्चर्य सांगतो, डॉक्टरी क्षेत्रातलं आश्चर्य सांगतो. आई ज्या वेळेस बाळाला रक्त देते नाळेच्या माध्यमातून, त्यावेळेस आईचा रक्तगट वेगळा असतो आणि बाळाचा रक्तगट वेगळा असतो महाराज. तरी बाळाला रक्त सूट होतं का? अजून मेडिकल शास्त्राला ह्याचं उत्तर नाही सांगता आलं महाराज. मेडिकल शास्त्राला अजून उत्तर सांगता आलं नाही. 108 प्याथीता रोग दुरुस्त करणाऱ्या एकाही प्यातीनं उत्तर दिलं नाही की आईचा रक्तगट वेगळा आणि बाळाचा रक्तगट वेगळा असूनही आईचं रक्त बाळाला का सूट होतं. तर त्याचे 2 उत्तर आहेत महाराज. पहिलं उत्तर आहे, आईचं रक्त ज्यावेळेस नाळेच्या माध्यमातून बाळाच्या नाभी कमलापर्यंत येतं त्यावेळेस आईचा रक्तगट असतो. आणि ईश्वरानं इथं एक बिंबीच्या ठिकाणी, नाभीच्या ठिकाणी एक फिल्टर दिलंय, एक चक्र दिलंय. त्या फिल्टर मध्ये रक्त आलं की रक्तगट बदलतो आणि बाळाला जो आवश्यक आहे तो रक्तगट तयार होतो महाराज. हे शास्त्र आहे. अजून रक्तगट बदलवण्याची ताकद कुठल्याच मेडिकल शास्त्राला कळाली नाही. पण ईश्वरानं नाभीमध्ये एक चक्र आहे, तिथं आल्यानंतर रक्त आईचं बदलतं आणि मुलाला सूट होणारं रक्त तयार होतं. एक पहिलं उत्तर. आणि दुसरं उत्तर, आईच्या प्रेमाची ताकद एवढी मोठी आहे की ते रक्त आईचं बाळाला सूट होतं. कारण प्रेमाची ताकद एवढी मोठी आहे. किती प्रेमाची ताकद आहे? मी दुसरा प्रश्न विचारतो, प्रश्नात प्रश्न. पाण्यामध्ये तिळा एवढा खडा टाकला तर बुडतो का तरतो? बुडतो. आणि 10 खांडाचं लाकूड जर पाण्यात टाकलं तर तरतं का बुडतं? मग कधी विचारलं का वजन पाण्याचं जास्त आहे का तिळा एवढ्या, आपलं लाकडाचं वजन जास्त आहे का तिळा एवढ्या खड्याचं वजन जास्त आहे? 10 खांडाच्या लाकडाचं वजन जास्त आहे, पण तिळा एवढा खडा का बुडाला आणि 10 खांडाचं लाकूड का तरलं? असा जर पाण्याला प्रश्न विचारला तर पाणी एकच उत्तर देतं. काय उत्तर देतं? दगड माझ्या जातीचा नाही,
आणि लाकूड माझ्या जातीचं आहे, मी त्याला लहानाचं मोठं केलंय आणि माझ्यासाठी पाताळापर्यंत त्यांनी मुळ्या खाली घातल्या आणि पाताळातून माझा शोध घेऊन ज्यावेळेस पाण्याचं शोषण केलं त्यावेळेस मी त्याची अपेक्षा पूर्ण करण्याकरता त्याला आकाशात उंच वाढवलं, उंच. आणि माझ्याशिवाय ते जगलं नाही आणि मी जर नसेल तर त्यांनी मान टाकून प्राण दिला, पण ते जगलं नाही म्हणून मी त्याला जीवन देऊन मोठं केलं. म्हणून माझं लेकरू असलेलं झाड, त्या झाडाला जर ते वाळलं तर त्याला तारण्याची ताकद फक्त माझ्यात आहे. मी माझ्याला जाळीत आपलं तारतोय, तारतो, त्याला बुडवीत नाही. आणि दगड माझ्या जातीचा नाही, उरपाटा दगड माझा विरोधक आहे, विरोधक. म्हणून पाणी जर वाह्या लागलं तर महाराज दगड आडवा आला तर पाणी नादाला लागत नाही त्या दगडाच्या, ते वळण मारून जात. सतशील आहे पाणी, दगडाच्या नादाला लागत नाही. तुम्ही चालताना जर तुम्हाला रस्त्यात काही दगड आडवे आले, येतेत महाराज दगड. तुमच्याकडे दगड असते रस्त्यात आणि दगडाला नेहमी रस्त्यात पडण्यात मजा वाटते. ते दुसरीकडे कुठं पडत नाहीत, कुठं पडतात? रस्त्यात. त्याला विचारलं तुला रस्त्यात पडण्यामध्ये काय वाटतं, त्यांनी सांगितलं रस्त्यात. रस्त्यात पडण्यामध्येच रस्त्यात आहे महाराज त्याला. म्हणून रस्त्यात पडलेला दगड जर कदाचित आडवा आला तर आपलं वळण मारून जा, पण दगडाच्या नादाला लागू नका राजा. हो, पण जाता जाता सांगतो, ते जर पाणी ताकदीनं वाढलं तर त्याच दगडावर दगड घालून त्याची वाळू तयार करतं महाराज, पीठ तयार करतं, पीठ. तसं प्रसंग आला तर दगडाबरोबर झटा, पण ताकद असल्याशिवाय झटू नका. माऊलीनं खळ नावाच्या दगडाला नीट केलं महाराज. जे खळाची व्यंकटी सांडो, मंबाजी सारखा तुकोबरायनं नीट केला. आणि विसोबा सारखा दगड ज्ञानोबरायनं नीट केला, पण ताकद वाढल्याशिवाय नाही. तोपर्यंत त्याला त्याचा छळ करून स्वतः करून घेतला, पण त्याला तकलीफ दिली नाही. तसं दगड, कारण अनेक कंपनीचे दगड आहेत, मी दगडाच्या कंपनी सांगत नाही तुम्हाला, कारण लोक म्हणतील ह्या दगडाला कुणी बोलवलं पुन्हा अजून. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्याहून दगड बरे देवा, बरे देवा त्याहुनी दगड, बरे देवा त्याहुनी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. जाऊ द्या, मी विषय काय सांगत होतो की आईचं रक्त बाळाला का सुट होतं, तर पाण्याचं प्रेम दगडावर नाही झाडावर असल्यामुळं, प्रेमाच्या प्रतीकामुळं ते पाणी तारतं. तसं आईचं प्रेम आतोनात जीवापाड असल्यामुळं बाळाला ते रक्त सूट होतं. दुसरं उत्तर. आता तिसरं उत्तर, आई हाडं देते. हाडं. तुम्ही म्हणाल हाडं देणं म्हणजे काय फार अवघड गोष्ट नाही, पण तुम्हाला त्याच्यातलं चिंतन सांगतो महाराज. आई हाडं देते म्हणजे काय देते, तर आईच्या दुधापासून कॅल्शियम तयार होतं आणि कॅल्शियमची हाडं तयार होतात. त्याचा लेयर, वरचा थर, आणि त्याच्यापासून हाडं तयार होतात. मेडिकल शास्त्र वाचा, मी एकही चुकीचा शब्द तुम्हाला सांगणार नाही. म्हणून हाडं हे आईच्या दुधापासून, म्हणून 9 महिने 9 दिवस आईच्या पोटामध्ये बाळ असताना त्या दुधाचा प्रभाव आतून असतो महाराज, आणि जन्म झाल्यानंतर बाहेरून असतो. म्हणून तुकोबाराने दोन्ही स्थिती सांगितली. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती आणि वाढवी श्रीपती सवे दोन्ही.
मधून हाडाला दूध मिळतं आणि हाड पुष्ट होतात. पुष्ट त्याचं कॅल्शियम तयार होतं आणि हाड पुष्ट होतात. म्हणून भांडणं लागल्यावर लोक म्हणतात तू तुझ्या आईचं दूध प्यालास आणि मी काय माझ्या आईचं दूध पिलो नाही का, ये बाहेर. म्हणजे हाडामध्ये आईच्या दुधाची ताकद असते. म्हणून मध्ये कॅल्शियम म्हणजे दूध आणि दूध म्हणजे हाड, म्हणून दुधाचा रंग हाडाला असतो महाराज. हाडाला का दुधाचा रंग आहे? तेलाचा रंग नाही, निळा काळा रंग नाही, आईच्या दुधाचा रंग हाडाला असतो. कारण ते हाड आईच्या दुधाला बेमान होत नाहीत आणि रंग सोडित नाहीत महाराज. पुढे चिंतन सांगतो. आता ते आईनं देणगी दिलेले हाड किती मोठे आहेत आपल्यासाठी. जन्मभर तिनं स्टील दिलं, स्टील शरीराला, या बिल्डिंग साठी स्टील दिलं, लोखंड दिलं, तसं बलदंड हाड दिले. आता पुढं सांगतो तुम्हाला. माणूस मेल्यानंतर, जाळल्यानंतर त्याचं रक्त जळतं, श्वेत जळतो, मेद जळतो, सप्तधातू जळतात, केस जळतात, कातडी जळते, प्रतिमा जळून जाते, सगळं जळून जातं. खाली शिल्लक काय राहतं? हाड राहतात महाराज. आता हे हाड का शिल्लक राहिले? अग्निदेवाला प्रश्न विचारला की अग्निदेवा, तुम्ही एवढाले मोठमोठाले लाकडं जाळले, त्याची राख केली, पण हाड का शिल्लक ठेवले? त्यावेळेस त्या अग्निदेवानं एकच सांगितलं की मी जगाच्या पाठी, पण आईच्या दुधाला मी जाळू शकत नाही. आईच्या दुधाला मी जाळू शकत नाही, कारण आईचं दूध म्हणजे कॅल्शियम पासून तयार झालेले हाड, हे आईचं प्रत्यक्षात असलेलं दूध आहे. मी सगळ्याला जाळू शकतो, पण आईच्या दुधाला मी जाळू शकत नाही. म्हणून अग्नी सुद्धा नमस्कार करतो आणि हाड शिल्लक राहतात. आणि त्या हाडावरती पिंडदान केल्यानंतर पुढच्या जन्माची सामुग्री तयार होते. या जन्माला तर आईनं हाड दिली आणि सामुग्री जीवन जगण्याकरता दिली, पण मेल्यानंतर सुद्धा हाडाच्या माध्यमातून पुढच्या जन्माची सामुग्री तयार केली. म्हणून 2 जन्माला साधण्याचं काम आईनं दिलेल्या दुधाच्या हाडाचा परिणाम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यानंतर आई काय देते? लेकराचे हित सांगतो बर का महाराज. हो, हे लक्षात ठेवायचं. लेकराचं हित आई कशी जपते याच्यासाठीचा माझा विषय चाललेला आहे. हो, नाहीतर नेतान हैदराबादच्या दवाखान्यात, असं काही करू नका. तर लेकराचं हित व्यवहारिक आणि कोणत्या पद्धतीनं ती जगते. तुकोबरायचा एवढा शब्द आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तर ती पुढचं हित आणि पुढची गोष्ट काय आहे, तर ती हाडापेक्षाही पुढं श्वास देते महाराज. म्हणून श्वास स्वतंत्र बाळ श्वास घेत नाही. म्हणून आईचे जेवढे श्वासोच्छ्वास आहेत तेवढे त्याला श्वास मिळतात. म्हणून आईच्या हृदयाच्या टेस्टिंगवर आणि आईच्या नाडीवर टेस्टिंग करतात बाळाची. किती किती प्रभावशाली, किती वजन बाळ आहे आणि त्याचा हृदयाचा कसा विकास झालेला आहे आईच्या हृदयावरून ओळखलं जातं. म्हणजे श्वास आईनं बाळाला दिला म्हणून 21,600 श्वास आई अर्धे श्वास बाळाला देते. म्हणून खरं सांगतो तुम्हाला, प्राण देणारी आणि प्राणाला प्राण देणारी कोण असेल जगाच्या पाठीवर, तर आई आहे महाराज. म्हणून लोक म्हणतात, लोक बायकोला प्राणेश्वरी म्हणतात, पण ती प्राणेश्वरी नाही महाराज. ती प्राण घेते, प्राण देत नाही. आणि आई प्राण देते, प्राण घेत नाही. तरी सुद्धा प्राणेश्वरी हा शब्द बायकोला लावला, आईला नाही. हे साहित्याचा अपमान आहे महाराज. पुढं बोलतो, आणि तेवढे श्वास आहेत म्हणून बाळ जन्माला आलं की पहिल्यांदा रडतं, म्हणजे याचा अर्थ ते श्वास घेतं.
आई विना ते श्वास घेतं आणि रडलं आणि त्यांनी नवा या सृष्टीतला श्वास घेतला की नंतर नाळ कापली जाते. आईचा श्वास बंद केला जातो, स्वतंत्र झालं ते श्वास घेण्याकरता. आणि जर ते रडलं नाही आणि नाळ कापली तर बाळ मरतं. कारण मोठी लाईट आल्याशिवाय जनरेटरची लाईट बंद करायची नसते. आणि जनरेटरची लाईट बंद केली मोठी नाही आली तर अंधार पडतो. म्हणून आई आपला प्राण देते, प्राण बाळाला. हाडाच्या नंतरची पुढची देणगी आहे आईची. प्राण देते, प्राण, आणि प्राणाला प्राण देते महाराज. म्हणून ती जीवदान देणारी आई आहे. त्याच्यापेक्षा जगाच्या पाठीवर कुणाचेच उपकार नाहीत. आणि लेकराचं एवढं हित करणारी जगाच्या पाठीवर दुसरी आई शिवाय नाही. त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे सांगेल. स्वेद देते, मेद देते, मज्जा देते, सप्त धातू देते. एवढंच नाही तर सर्वस्वपणाला लावून शेवटची गोष्ट 2 गोष्टीत सांगतो. आई आपलं दूध देते. आणि माझ्या माता भगिनींची क्षमा मागून बोलतो. मला चावट सारखं बोलायला बोलवलेलं नाहीये, पण क्षमा मागून बोलतो. कारण ऑपरेशन केल्याशिवाय रोग बाहेर पडत नाही, म्हणून काही काही गोष्टी बोलाव्या लागतात. आईचे उपकार याच्यापेक्षा पुढचे कोणते? तर तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. आई दूध देते. त्यावेळेस महाराज ती दूध पाजत असताना जन्मभर राखून ठेवलेली आबरू जी बापालाही दाखवली नाही आणि भावाच्याही नजरेस पडली नाही, ती त्याच्या तोंडामध्ये आबरू देते महाराज. आणि आता 50 माणसामध्ये बसली तर ती स्तन उघड करून बाळाला पाजते. बाळाला पाजण्यासाठी त्याच्या भुकेसाठी आपली आबरू तिनं चव्हाट्यावर मांडली आणि नाकाला शरम गुंडाळून तिनं बाळाला पाजलं आणि तिनं बाळाचं जीवदान दिलं. याच्यापेक्षा आईचे उपकार जगाच्या पाठीवर कोणते मोठे? म्हणून माझ्या तुकोबरायला म्हणावं लागलं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि याच्या पुढची गोष्ट सांगतो. अजूनही खूप गोष्टी आहेत, रात्रभर सांगत गेलो तरी आईचे उपकार मी विसरून सांगायचे थांबू शकणार नाही. इतके माझ्याकडं प्रक्रिया आणि इतके माझ्याकडं त्याच्यासाठी अभ्यास आहे. पण आपल्याला अभंगाचा अर्थ समजला पाहिजे. म्हणून त्या दृष्टिकोनातून आता शेवटचं आईचं दातृत्व कोणतं आहे आणि देणगी कोणती आहे? तर आई मरत असताना आईनं या निसर्गाकडे एक आपल्या बाळासाठी देणगी ठेवून दिली महाराज. आणि निसर्गाच्या बँकेमध्ये एक ठेव ठेवून दिली की कदाचित माझ्या बाळाला जर दुःख झालं तर त्याच्या उपयोगाला यावं. म्हणून मरत असताना तिनं आपल्या मायेची पाखर बाळासाठी ठेवली. कोणती पाखर ठेवली? कोणतं प्रेम ठेवलं? तर आपल्या पोटाची ऊर्जा बाळासाठी ठेवली. ती कोणती ऊर्जा? तर ज्या वेळेस आपल्याला थंडी वाजते आणि पांघरून अंगावर नसेल तर महाराज आपण आईच्या गर्भातलं आसन केलं, पाय असे दुमडून घेतले, कानावरती असा हात ठेवला की थंडी कमी वाजते. का? तर त्यावेळेस आईच्या पोटाची ऊब आपल्याला मिळत असते महाराज. निसर्ग आपल्याला त्या आईच्या पोटाची ऊब देतो. आणि जाताना तिनं ती ऊब ठेवून गेलेली आहे. जर मारामाऱ्या लागल्या आणि जर खाली माणूस पडला आणि त्यांनी पाय आकडून घेऊन कानावरती असा हात ठेवला, आईच्या पोटातला आसन त्यांनी केलं, तर त्या माणसाला मार कमी लागतो. कारण आईचं पोट त्यावेळेस त्याचं मार सहन करीत असतं असं शास्त्र आहे. म्हणून इतक्यापर्यंत ज्या आईनं आपल्याला दातृत्व दिलं, त्या जगाच्या पाठीवर आई एवढा मोठा दृष्टांत नसल्यामुळे संतत्वाला उपमा देण्यासाठी मातृत्व हे एकमेव दृष्टांत असल्यामुळं माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मातृत्व मोठं होण्यासाठी संतत्वाला मातृत्वाची उपमा देऊन संतत्व नव्हे मातृत्व मोठं केलं. विठ्ठल विठ्ठल प्रश्न असा निर्माण होतो, ह्या सगळ्या गोष्टी महाराज आम्हाला संत देतात. आता त्याच्यातही तुकाराम महाराजाची गाथा जर वाचली तर आपला माथा ठिकाणावर येतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं या अभंगामध्ये लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आता दुसऱ्या एका अभंगामध्ये तेच तुकोबाराय सांगतात,
हित नाही ठावे जननी जनका हित नाही ठावे जननी जनाला हित नाही ठावे जननी हित नाही ठावे जननी जनका आणि दावीला लौकिका आचारतीही. इथं काय म्हणतात मग आपलं तुकोबर आहे, आईला हित नाही म्हणतात. आता नेमकं तुकोबरायचा कोणता आपण विचार करायचा. इथं म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आणि इथं म्हणतात हित नाही ठावे जननी जनका. आता या दोन्हीचा समन्वय कसा करायचा. हो, जर गाथा वाचित गेलात तुम्ही तर तुम्हाला असे विरुद्ध अभंग कधी बी मिळतात महाराज. पण तुम्हाला एक चिंतन सांगतो, तुकोबरायची गाथा वाचत असताना परंपरेनं अर्थ सांगणारे आणि अर्थ जाणणारे लोक असतील त्यांच्याकडे शिकावं, म्हणजे मग अभंगाचा अर्थ कळत असतो. हो, शाळेमध्ये कॉलेजमध्ये हो बोर्डावरती किती बी पायात बुट घालून पसायदान शिकविल्यानंतर पसायदान कळत नसतं. मी तर एका माणसाला पसायदान शब्दाची व्याख्या, मोठा प्राध्यापक माणूस होता आणि खूप मोठी PhD वगैरे केलेला मोठा माणूस, त्यांना विचारलं, सर म्हणलं पसायदान शब्दाचा अर्थ काय. त्यांनी माझा ड्रेस पाहिल्यावर त्यांनी सांगितलं त्याला MA BA व्हावं लागतं, ग्रॅज्युएशन करावं लागतं. असं तुमच्यासारखं असं कुठंच न शिकता पसायदानाचा अर्थ कळत असतो का. मी म्हणलं सर तसं नाही आहे, आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला कसं कळावं, एका वाक्यात सांगा ना. तुम्ही जास्त टीचिंग करू नका म्हणलं, एवढी मोठी टीचिंग करण्याची गरज नाही, पण एका वाक्यात सांगा पसायदान म्हणजे काय. त्यांनी सांगितलं पसायदान म्हणजे पसा पसा दिलेलं दान, त्याला पसायदान म्हणतात. मी म्हणलं मरावून तुमच्या पोटी जन्माला यावं. हो, असे जर हो आमच्या देशाला जर शिक्षक लाभले तर खूप चांगलं होईल. अशी गोष्ट आहे महाराज. पसायदान पहिलीच्या वर्गापासून MA PhD होईपर्यंत पसायदान शिकलं तरी सुद्धा पसायदानाचा अर्थ कळत नाही, कारण ते परंपरेनं यावं लागतं. परंपरेनं एवं परंपरा प्राप्त. हो, म्हणून संतांच्या सानिध्यात बसूनच त्याचे अर्थ कळावे लागतात. एक जाता जाता गोष्ट महत्वाची गोष्ट सांगतो. एखादी वेळेस एखाद्या शिकार करणाऱ्या शिकाऱ्याचं कुत्र सश्याच्या पाठीमागं लागलं तर सश्याचे पाय 3-3 इंचाचे आणि कुत्र्याचे पाय फुटाफुटाचे. पण पळायला सस ऐकत नाही का कुत्र, सस ऐकत नाही. मग त्या सश्याला आणि कुत्र्याला दोघाला विचारलं की ज्याचे 3-3 इंचाचे पाय ते सस फुटफुट पाय असलेल्या कुत्र्याला पळायला ऐकत नाही, का ऐकत नाही. त्यावेळेस त्या दोन्हीनं सांगितलं, दोन्हीच्या पळण्यातलं अंतर सांगितलं. सस म्हणाला मी जर पळण्यामध्ये थोडी कुचराई केली तर माझा जीव जाईल, म्हणून मी पळतो ती जीवासाठी. आणि कुत्र्याला विचारलं तू पळतोस कशासाठी, तर म्हणला पोटासाठी. कारण सस मारायचं आणि मालकाला द्यायचं आणि त्यांनी थोडासा तुकडा ह्याला द्यायचा, आणि पोटासाठी मी पळतो म्हणले. पण दोघा जणांच्या पळण्यातलं अंतर एवढं आहे की एक जीवापाड पळतं जीव वाचवण्यासाठी आणि एक पोटासाठी पळतं. मग आता पळण्यातलं अंतर वाढल का नाही. तसं साहित्यिक अभ्यास करतात संत वाङ्मयाचा, ते PhD मिळून पगार वाढवण्यासाठी, आणि वारकरी अभ्यास करतो उद्धारासाठी.
वारकरी उद्धारासाठी अभ्यास करतो महाराज, आणि तो पगार वाढवण्यासाठी अभ्यास करतो. एवढा फरक आहे, म्हणून दोन्हीतलं अंतर सांगितलं. आता तुकाराम महाराजाची एक भाषा अशी आहे की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आणि एक परिभाषा अशी आहे की लेकुर आपलं हित नाही ठावे जननी जनका. आता दोन्ही बाजू मी सांगल. लेकराचं हित करणारी आई याची बाजू जर पटवत गेलो तर 2 तास मी ते पटवू शकतो, आणि लेकराचं हित आई करू शकत नाही, दुसरी बाजू जर पटवली तर ती हित करीत नाही याची बी बाजू पटवून देऊ शकतो. दोन्ही बाजू आहेत समोर. पण आता याच्यातला एक समन्वय कुठे आहे, समन्वय दोन्हीचा समन्वय कुठे आहे, तर महाराज तुकाराम महाराजाची भाषा आपल्याला कळत नाही. कारण तुकोबारायची भाषा कळण्याकरता तुकोबारायचंच व्हावं लागतं, त्यावेळेस तुकोबारायची भाषा कळत असते. मग काय भाषा आहे, तर तुकाराम महाराजांनी इथं माऊली शब्द वापरला. लेकराचं हित करते ती माऊली, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आणि लेकराचं हित करीत नाही तिला म्हटलेलं जननी. हित नाही ठावे जननी जनका. जननीला हित कळत नाही आणि माऊलीला हित कळतं. आता ह्या 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत महाराज. आपली इथंच गलत होते. आपण आईला माऊली म्हणतो, हो, आणि आईलाच माऊलीलाच जननी म्हणतो. पण आमच्या मराठी भाषेमध्ये हे 2 शब्द वेगळे वेगळे आहेत. कसे वेगळे वेगळे आहेत तर तुम्हाला सांगतो. जननी वेगळी, माय वेगळी, माता वेगळी, माऊली वेगळी, हो, आई वेगळी, आणि त्याच्यापेक्षा तुम्ही जर परवानगी दिली तर सांगतो मम्मी वेगळी. ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात. पण आमची सरमिसळ इथंच झालेली आहे. तर ज्या जननीला हित कळत नाही, तुकोबारायच्या भाषेवरून ओळखायचं, जी हित करीत नाही ती जननी असते. आणि जननी शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये होतो जन जायते, जनन. जनन करते म्हणजे याचा अर्थ ती फक्त जन्म देते. नव्हे नव्हे जरा उघड बोलतो थोडं. जन्म देत नाही, जन्म तिच्या इच्छेनं. त्या मुलाचा जन्म नको असतो, कारण ते लेकरू जर जन्माला आलं तर समाजात तिची प्रतिष्ठा नष्ट होत असते. तरी सुद्धा तिच्या विचाराप्रमाणे आणि तिनं केलेल्या प्रयत्नाला असफलता निर्माण होऊन ज्या बाळाचा जन्म होतो त्या बाळाला, हो, जननी, त्या आईला, जन्म देणाऱ्या आईला जननी म्हणतात महाराज. जननी म्हणजे जिच्या इच्छेच्या विरुद्ध लेकरू जन्माला येतं, जी जननच करते, फक्त जन्म देते, पण त्याच्या हिताची काळजी नव्हे. उरपाट ते जन्मल्यानंतर त्याला, हो, मारण्याचा सुद्धा ती प्रयत्न करते, कारण तिच्या प्रतिष्ठेच्या आडवं ते बाळ येतं, म्हणून त्याच्याकरता ती मारण्याचा प्रयत्न करते, त्याला टाकून देण्याचा प्रयत्न करते. अशी जी असते ती असते जननी. म्हणून तुकाराम महाराज सांगतात हित नाही ठावे जननी जनका. आणि अशा जनकाला आणि अशा जननीला हित माहित नाही. मग हित कुणाला माहिती आहे? हो, तर हित माऊलीला माहिती आहे. आणि जगाच्या पाठीवर माऊली 4 आहेत महाराज. 4 प्रकारच्या माऊली आहेत जगाचं हित करणाऱ्या. पहिले माऊली आहेत आमचे पांडुरंग परमात्मा. जगाचे माऊली आहेत. तू माझी माऊली मी वो तुझा ताना, पाजी प्रेम पान्हा पांडुरंग. पांडुरंग परमात्मा. नको चिंता करू पोटा या वस्त्राची. आणि माऊली आमची पांडुरंग. माऊली आमची पांडुरंग. पांडुरंग माऊली आहे महाराज. एक दुसरी गोष्ट सांगतो. दुसरी माऊली कोणती असेल तर गुरु माऊली आहे. हो, जी पाळण्यामध्ये झोका देते, सोहमचा झोका देऊन जो जो बाळा म्हणते, अशी जी आहे ती गुरु माऊली आहे महाराज. आणि ती उपदेश करते एखाद्यालाच. अशी माऊली आणि आई एकत्रित प्राप्त होते. म्हणून माऊली म्हणजे कोण तर जशी माऊली, हो, मदालशे सारखी, ही गुरु माऊली आहे.
आणि आई म्हणून माऊली आहे 2. तिसरी माऊली आहे संत माऊली. संत ही माऊली आहे ज्ञानराज माझी योग्याची माऊली योग्याची माऊली राज माझी योग्याची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. म्हणून तिसरी माऊली संत, पहिले माऊली पांडुरंग, दुसरे माऊली गुरु, तिसरे माऊली संत आणि चौथी माऊली म्हणजे वेद माता. अहिता पासोनी काढिती हित देवोनी वाढविती नाही श्रुती परोती माऊली जगा. म्हणून श्रुती वेद नावाची माऊली आहे. म्हणून हिताचा विचार माऊली करते आणि अहिताचा विचार जननी करते. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. एका लेकराला जन्म देते आणि त्याच्या हिताची काळजी करीत नाही ती जननी आहे. आणि अनेक लेकराला जन्माला घालते आणि त्यांच्या हिताची काळजी करते, तिला माऊली म्हटलं. म्हणून अशी माऊली ज्ञानराज माऊली आहे की जी माऊली समाजाचं हित करते. शोधोनिया आले शोधोनिया 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 हित हित जगाचे हिता हित जगाचे हिता हित जगाचे हिता हित जगाचे शोधोनिया आले संत हिता हित जगाचे हिता हित शोधोनिया आले संत हिता हित जगाचे हिता हित शोधून हिताहित जगाचे किंवा लोपले ज्ञान जगे. लोकले ज्ञान जगे हरी लोकले ज्ञान जगे इतने अति कोणी लोकले ज्ञान जगे. अवतार पांडुरंग अवतार पांडुरंग नाव ठेविले त्याने आरती त्यान राजा महाकैवल्य तेज सेवती साधू संत म्हणून विठ्ठला आरती त्यान राजा पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती साधू संत आरती ज्ञान राजा हो, जग ज्या वेळेस हिताला जाणत नाही त्यावेळेस माऊलीचा अवतार आहे महाराज. लोपले ज्ञान जगी हो हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. म्हणून माऊलीचा अवतार. हो, आता मी तुम्हाला गोष्ट सांगितली. हो, माऊली सांगितली, जननी सांगितली, माय सांगितली. हो, पण सरते शेवटी आता नवीन निघालेली कंपनी म्हणजे मम्मी. आता ही मम्मी तर कोणत्याच
कक्षात बसत नाही. तुकाराम महाराज जर या काळात असते तर त्यांनी असे अभंग लिहिले नसते महाराज. हो, तुम्ही संत माय बाप कृपावंत असे नसते म्हणले, ते सुद्धा म्हणले असते तुम्ही संत मम्मी पप्पा कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, हो जाईन गे मम्मी तया पंढरपुरा, हो असं म्हणले असते महाराज. मॉडर्न रिमिक्स अभंग केले असते त्यांनी सुद्धा असे, पण ते जुन्या काळात झाले म्हणून होऊन गेले. हो, आता मम्मी म्हणजे तुम्हाला एक जाता जाता गोष्ट सांगतो त्या विषयावर बोलायचं म्हणजे, हो तुम्ही आणि त्यातली त्यात तेलंगणातली मंडळी, कर्नाटकातली मंडळी शक्यतो इंग्रजी चांगल्यापैकी जाणतात. मराठीचे शब्द हे संस्कृतमधून येतात महाराज. म्हणून मराठीची आई जननी, आपलं मराठीची माता हो संस्कृत आहे. संस्कृत मधले मूळ शब्द काही जशाला तसे आणि काही अपभ्रंश रूपानं मराठीत येतात. आणि मराठी ही मुलगी आहे आणि संस्कृत ही माता आहे, माऊली आहे. तसं इंग्रजीची आई मुळामध्ये आहे लॅटिन भाषा. लॅटिन भाषेतून इंग्रजीत शब्द येतात आणि काही अपभ्रंश अशा रूपानं ते शब्द येतात. तर लॅटिन भाषेमध्ये मम्मी असा शब्द नाही, तर मूळ लॅटिन भाषेत मम्मी असा शब्द आहे. आणि मम्मी शब्दाचा अर्थ होतो मेलेल्या कुत्रीचा मुडदा. आणि त्याचं इंग्रजीत येऊन रूपांतर झालं अपभ्रंशामध्ये मम्मीचं मम्मी. आणि महाराष्ट्रात आणि आपल्याकडं भारतात आल्यावर पुन्हा त्याचं रूप बदललं, मम्मीचं हो मॉम झालं. आणि मॉमचं काही दिवसात ममाज झालं. हो ममाज, ममाज म्हणजे कधी माजायचं ती माज, पण ममाज हो आज माज, हो असं रूपांतर त्याचं झालं महाराज. म्हणून मम्मी हा शब्द आपल्या भारतीय संस्कृतीचा नाही. आणि आपल्या माऊली बरोबर जर तिकारच्या साहित्यिकानं आताच्या साहित्यिकानं जर त्याची तुलना केली तर त्याच्या इतका अज्ञानी तोच महाराज. म्हणून माऊली वेगळी आहे, माय वेगळी आहे, आई वेगळी आहे, जननी वेगळी आहे. हे सगळे वेगळे वेगळे रूप आहेत. पण शिकल्या सवरलेल्या माणसाला हे रूप कळत नाहीत आणि ते सगळ्याला एकाच ठिकाणी भरडून टाकतात. म्हणून हे वेगळे वेगळे रूप आहेत महाराज. मम्मी कशी असते आणि माऊली माता कशी असते, तर मम्मी म्हणजे तुम्हाला सांगतो लेकराला जन्म दिल्या दिल्या ती पाळणा घरात टाकते. हो पाळणा घर असतं, कारण तिला सांभाळायला वेळ नसतो, कारण ती नोकरीला असते आणि तोही नोकरीला असतो. त्याच्यामुळं त्या लेकराला पाळणा घरात टाकायचं आणि त्या वार्डन करत सांभाळायला द्यायचं. आणि मग त्या मम्मीनं त्या रविवारच्या सुट्टीच्या दिवशी त्या लेकराला भेटायला जायचं. त्याला संडे मदर म्हणतात. त्याला काय म्हणायचं? संडे मदर म्हणजे रविवारच्या सुट्टीतली आई. 8 दिवसाची 8 दिवसाला ती भेटते. आणि तिथं गेल्यानंतर तिनं ती उंच टाचाची चप्पल, पुन्हा इकडून साईड पदर सोडलेला, हो पुन्हा अशी ती पर्स घेतलेली, हो आणि मग ते चालत जायचं. ते चालत जात असतानाही महाराज ती उंच टाचाची चप्पल असल्यानंतर तोल सांभाळून चालावं लागतं. हो आपल्या चपला घातलेल्यासारखं, वाहनं घातलेल्यासारखं फराक नाही चालता येत. मग ते असं त्या एवढ्याशा गुंडीवर जर चालायचं म्हटलं तर हो वरचा आणि खालचा भाग वळिंब्यात राहायला पाहिजे. फक्त एवढाच भाग इकडे गेला पाहिजे एकदा आणि एकदा इकडे गेला पाहिजे. म्हणून ते इकडं जर भार आला तर एवढंच हालायचं असं एवढंच हालायचं असं. हो म्हणजे तुम्हाला माहिती असावं, जर घेतली कधी तुम्ही तर हो माहिती असावं त्याची चालण्याची, नाही तर पडू नये कोणी म्हणून अशी त्या पद्धतीनं मग हो ती चप्पल घालायची. आणि मग त्या वार्डनकडे जायचं आणि त्या वार्डन बाईला विचारायचं की आमचा विकी कोणता आहे, कारण तिला माहिती नसतो तो. कारण 500 मुलं लेकरं असल्यामुळं तिला काय माहिती विकी कोणता आहे म्हणून. हो आणि त्याचं नाव बी तिनं विकीच ठेवलेलं, कारण ते मोठं झाल्यानंतर हिला ऐकल्याशिवाय सोडतं काय म्हणतं महाराज. हो म्हणून ती त्याला विकी म्हणते. हो काही नावं असते. एका बाईनं अनिलच नाव ठेवलं लेकराचं. तिला विचारलं ताई तुला अनिल शब्दाची व्याख्या कळते का?
ती म्हणली या मी MA झालेली या मला आठपायसारखी नाही म्हणली मी. हो म्हणले मग आणेल कशामुळं म्हणली तू, नाव कशामुळं. तिने सांगितलं महाराज ते सध्या लहान आहे म्हणून त्याच्याकडं माझी काहीच अपेक्षा नाही, पण तो मोठा झाल्याच्या नंतर कुणाच्या ना कुणाच्या वस्तू चोरून आणीलच नाही. असे नाव राम प्रभू हो कृष्ण असे नाव ठेवीत नाहीत लोक आता सध्या त्या पद्धतीनं. मग तिनं विचारायचं आमचा विकी कोणता आहे, मग तिनं विचारायचं तुमच्याकडे आयडेंटिटी दिलं नाही काय. हो तिने मग असं करायचं मग ते असं हे करून ते आयडेंटिटी काढायचं त्या पर्समधलं आणि मग तिला दाखवायचं. मग तिनं ते फडा पानं रजिस्टरचे उलटायचे आणि ज्या नंबरचं त्याच्यावर हो त्या आयडेंटिटीवरती दिलेलं आहे त्याच नंबरच्या पाळण्याकडे घेऊन जायचं. आणि मग तिथं घेऊन गेल्याच्या नंतर तिथालची पद्धत सांगतो. मग तिनं त्याला लांबूनच पाहायचं, हो जवळ घ्यायचं नाही. जवळ घेतलं आणि पाजलं तर सौंदर्य खलास होतं महाराज. म्हणून तिनं जवळ घ्यायचं नाही, लांबूनच नुसतं पाहायचं आणि नुसतं लांबूनच म्हणायचं छान बाळसे हो फार सुंदर आहे. आणि मग तिनं त्या वार्डन बाईला विचारायचं की या आठवड्यात ते किती वेळा त्याने शी केला आणि किती वेळा शू केला. हो कारण त्याचा शूवर त्याचं वजन अवलंबून असतं. म्हणून प्रत्येक दिवशी त्या महिला मंडळी वार्डन मधल्या त्याची शी मोजतात महाराज आणि त्याचं टोटल आठवड्याला करतात. त्यांनी किती शी केला ग्राममध्ये आणि किती शू केला मिलीमध्ये. हो आणि त्याचं टोटल करायचं मग त्याच्या आईला दाखवायचं मग त्यांनी सांगायचं हो छान आहे बाळसं छान आहे खूप छान आहे. आणि तिनं त्या बाळाचा मुका पण घ्यायचा नाही महाराज. हो आपल्या मंडळीमध्ये जर आईनं मुका घेतला तर 5च्या मोटरनं पाणी वाढल्यासारखं चर्र चर्र वाजतो आणि शेजारच्या खोलीमध्ये ऐकू जातं की आई मुका घेते म्हणून. हो असं वरी फेकणार माझं बचडण माझं सोन्याचं तुकडण आंगडण वागण राजान प्रधानन सोनन काही बी म्हणते आणि हो त्याचे पटापट मुके घेते. तसं मम्मीला मुका घेण्याचं स्वातंत्र्य नाही महाराज. मग तिचं स्वातंत्र्य कसं आहे त्या लेकराला इन्फेक्शन होऊ नये. आता स्वतःच्या लेकराला आईचं इन्फेक्शन होतं म्हणल्यावर किती महाराज आपलं शिक्षण पुढे गेलं बरं. इतकं पुढे गेलं की प्रमाणापेक्षा पुढे गेलं आपलं शिक्षण. आणि मग त्या लेकराला तिचं इन्फेक्शन होतं म्हणून तिनं वितीच्या अंतरानं त्याच्या तोंडाकडं हात करायचा आणि वितीच्या अंतरानं आपल्याकडं ठेवायचा असं करायचं असं. आता असलीच्या पोटी कुठं भगतसिंग आणि राजगुरू जन्माला येत असते थोय राजा. नाही असलीच्या पोटी कुठं भगतसिंग आणि राजगुरू जन्माला येत असते हे पाहण्यापुरते खेळ आहेत राजा. हो मातृत्व ही गोष्ट फार वेगळी आणि माऊली ही गोष्ट वेगळी आहे. तर माऊली कुणाला म्हणायचं तुम्हाला एकाच वाक्यामध्ये सांगतो, जी मरेपर्यंत आपलं कर्तव्य सोडित नाही आणि मरेपर्यंत ती त्याला शिकवण्याचं काम करते आणि व्यावहारिक प्रेमाचा बंध आणि पास त्याच्या ठिकाणी ठेवीत नाही, केवळ परमार्थ शिकवते तिला माऊली म्हणतात. संसार शिकवते ती आई असते. एखादी जर म्हणली हो मुलगा म्हणला आई गावामध्ये सप्ताह आहे मी जाऊ का कीर्तनाला, ती म्हणते काय त्याच्या वाचून अडकलंय का आपलं, उद्याच्याला बाजारला जायचंय तुला हो भाजीपाला घेऊन काही करू नकोस, लोक काही करू दे तुला काय करायचंय. केवळ संसार शिकवते ती आई असते महाराज आणि केवळ परमार्थ शिकवते ती माऊली असते आणि परमार्थासह प्रपंच शिकवते ती माता असते ती माया असते. असे वेगळे वेगळे प्रकार आहेत. आता त्याच्यातली माऊली कशा पद्धतीची आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत ती बाळाचा मोह न धारण करता ती आपल्याला बाळाला उच्च शिखरापर्यंत नेऊन त्याच्या हिताची संकल्पना करून जगाचं हित त्याच्या हातानं साधून घेऊन जगाच्या हितासाठी त्याचा जन्म तिनं घातलेला असतो. अशी ती माऊली असते. आणि त्या माऊलीचा एकच दृष्टांत सांगतो, एकच दृष्टांत आणि सत्य घडलेला दृष्टांत सांगतो. इसवी सन 1905 सालची गोष्ट आहे. 1905 साली एका तुरुंगामध्ये एका कैद्याला फासावर देण्यात आलं आणि त्या फासावर दिलेल्या कैद्याचं नाव आहे रामस्वामी. त्याला कशासाठी फासावर दिलं
तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी संग्रामामध्ये उडी घेऊन त्यांनी स्वातंत्र्याचा लढा लढला. म्हणून त्याच्याकरता इंग्रज शासनानं त्याला पकडला आणि देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर लादला आणि त्याला फासावर देण्यात आलं. फाशीची शिक्षा काबीज झाल्याच्या नंतर त्याला शेवटची गोष्ट विचारली की मृत्यू सोडून तुला काय आवडतं, तुझी इच्छा पूर्ण केली जाईल. त्यावेळेस रामस्वामीनं सांगितलं, काही नाही, मला फक्त माझ्या आईला भेटायचंय. असं म्हणल्याबरोबर महाराज त्या जजच्या डोळ्यात पाणी आलं. इंग्रज जज होता पण त्याच्या डोळ्यात पाणी आलं. वा वा, काय संस्कृती, हिंदू संस्कृती. आता आईची याची भेट होणार आहे आणि आईला तो विसरला नाही मृत्यूच्या फासावर जात असताना सुद्धा. म्हणून फरमान लिहिलं आणि जेलरला, त्या सुप्रिटेंडंटला पत्र लिहिलं आणि सुप्रिटेंडंटनं खरखरा पत्र लिहिलं आणि हेलिकॉप्टर ज्या वाडीमध्ये, तुमच्यासारखी वाडी होती गाव, त्या वाडीमध्ये रामस्वामीची आई राहत होती, तिथं ते हेलिकॉप्टर उतरलं आणि आईला ते पत्र दिलं. आईनं ते पत्र पाहिलं, आनंद वाटला आणि पत्र तिनं जवळ ठेवलं आणि रामस्वामीला भेटायला जायचंय आणि शेवटची इच्छा आहे, रामस्वामी फासावर जाणार आहेत. म्हणून त्या आईनं हेलिकॉप्टरमध्ये पाऊल टाकला आणि हेलिकॉप्टर त्या जेलच्या प्रांगणामध्ये उतरलं. उतरल्यानंतर आता आई बाळाला काय बोलते आणि बाळ तिच्या कुशीमध्ये कसं बिलगून रडतंय हे पाहण्याकरता गोऱ्या लोकांच्या पोलिसाची फौज दोन्ही बाजूने उभी होती. आणि रामस्वामीची आई आली आणि आल्यानंतर घटना अशी घडली की पलीकडून खिडकीच्या मधल्या बाजूला रामस्वामीला बसवलेलं होतं आणि बाहेरून आल्यानंतर त्या आईला सांगितलं की ते तुमचे रामस्वामी, बोला, भेट घ्यायची त्यांना तुमची. त्यावेळेस जवळ गेल्या गेल्या रामस्वामीची आई हसायला लागली महाराज. एवढी हसायला लागली, गदा 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 हसायची, खाली पडायची, उठायची, पुन्हा हसायची. 1 तास नुसती हसत होती. हसून हसून झाल्यानंतर जेलरनं विचार केला, पोलीस सुप्रिटेंडंटनं विचार केला की रामस्वामीला फासावर चढवायचंय पहाटच्या समयाला, आणि ही वार्ता ऐकल्यामुळं डोक्याला फॅट बसला आणि आई हसायला लागली. पण तासभर हसल्याच्या नंतर आई उठली आणि रामस्वामीची दाढीवटी धरली अशी आणि सांगितलं, राम, मी कशा करता हसले ते तू विचारलं नाहीस मला. सांगितलं, आई, मी कशाला विचारू, पण एवढा मात्र मला माहिती आहे, राम म्हणतो की पूर्वीचा सूर्य पश्चिमेला उगवेल पण माझी आई चुकीचं कधीच वागणार नाही, याची मला जाण आहे. कशा करता हसलीस तूच सांग. त्यावेळेस तिनं सांगितलं, राम बेटा, एक काम छान केलंस तू. या आईची सेवा केली नाहीस पण या भारत मातेची सेवा केलीस आणि भारत मातेच्या सेवेसाठी तुझं बलिदान गेलं, त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि सोन्याच्या कागदावरती मोत्याच्या शाईनं भारताच्या गॅजेटमध्ये तुझं नाव लिहिलं जाईल, पण त्या नावाच्या अगोदर माझं नाव लिहिलं जाईल. काहीच न करता माझं नाव अजरामर राहीन, अजरामर. त्याच्यामुळं मला अभिमान वाटला आणि मला आनंद का वाटला की मी काहीच न करता चंद्र सूर्य तोपर्यंत माझं नाव कायम राहणार आहे. त्याचा मला आनंद झाला. माझ्या नावाला मोठेपण मिळालं आणि कुणाच्या नावाला मोठेपण मिळाल्याच्या नंतर का हसू येणार नाही. तुझ्या नावापेक्षा अगोदर माझं नाव लावलं जाईल, कुणाच्या पोटी जन्माला आलो. म्हणून बाळा, तू या देशासाठी बलिदान देऊन तुझं शरीर समर्पित केलंस, त्यासाठी मी माझ्या पोटाची आज पूजा केली. माझं पोट धन्य झालं.
बघ, पदर बाजूला केला आणि पोटावरती हळदी कुंकू वाहिलं होतं महाराज. फुलं वाहिले होते की हे पोट धन्य आहे, ही कुल धन्य आहे, तुझ्यासारखा बाळ जन्माला आला. आणि नाव अजरामर करून गेला, अजरामर करून गेला. त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. म्हणून मी हसते, एवढ्याच गोष्टीसाठी हसते की माझं नाव खूप मोठं झालं, खूप मोठं झालं. आता शेवटच्या टाइमला तुला एकच गोष्ट सांगते. फासावर जात असताना उद्या पहाटे 4 वाजता स्वतःच्या गळ्यात स्वतःचा फास अडकवायचा आणि त्या जेलरला सांगायचं, जो फास वडतो त्या जल्लादला सांगायचं, वड. माझ्यासारखे रामस्वामी शेकड्यानं उभे राहते, उद्या शेकड्यानं. माझं मरण या भारत देशातल्या लोकांना चेतावणी असेल, चेतावणी. तू एका रामस्वामीला मारता, तुम्ही हजारांना रामस्वामी या देशात निर्माण होतील असं म्हणायचं. आणि ही भारत माता अनेक रामस्वामीला जन्म घालील. तुझं मरण या देशासाठी चेतावणी आणि या देशासाठी एक प्रकारची सावधानी आणि इशारा आहे. म्हणून तुझं मरण वायाला गेलेलं नाही बाबा. तू मरत असताना एकच ध्यानात ठेवायचं, कृष्ण भगवान परमात्म्याचा श्लोक आठवायचा. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्याप न शोषेती मारुती. माझा आत्मा अमर आहे. या देहाला तर कधी बी मरायचंय. आणि माझा देह सुद्धा अजरामर कीर्ती करून गेला आणि माझा आत्मा अमर आहे. म्हणून तुझं मरण सार्थकी लागलं, सार्थकी. म्हणून बाळा, काळजी करू नकोस. आणि माझ्या दुधाची तू आठवण केलीस. शेवटच्या समयाला माझं दूध कामाला आलं आणि माझी शिकवण तुझ्या उपयोगाची आली. म्हणून तोंडावून हात फिरवला, गालाचा आलापाला घेतला आणि शांत चित्तानं मरण स्वीकार. मी येते म्हणून मुजरा घातला. आईनं बाळाला मुजरा घातला. मी शिकवलेलं शेवटच्या क्षणापर्यंत गेलं. मुजरा घातल्याबरोबर माग सरकाय लागल्याबरोबर रामस्वामीच्या डोळ्यात अश्रू तरळले. रामस्वामी रडायला लागल्याबरोबर आईला राग आला की तुला मृत्यूवरती तुझं प्रेम आहे, भीती वाटायला लागली म्हणून रडायला लागलास. दगड उचलला, फेकून मारल्याबरोबर खिडकीला लागला. पुन्हा उचलला, पुन्हा मारला, पुन्हा उचलला, पुन्हा मारला. असं म्हणल्याबरोबर दगड रामस्वामीला लागत नव्हता. पण तितक्यात पळत ते गोरे अधिकारी आले आणि सांगितलं, आई दगड मारू नका, थांबा. त्यावेळेस तिनं दगड उचललेला त्या अधिकाऱ्यावरती उगारला आणि सांगितलं, गोऱ्या कातड्याच्या आणि काळ्या मनाच्या माणसा पाठीमागं सरक. तुम्ही या देशात येऊन या माझ्या देशाच्या साठी आणि बलिदान करणाऱ्यासाठी तुम्ही खोटा न्याय दिला. आणि खोटा न्याय देऊन काळ्या लोकांनी काळा न्याय देऊन काळं कृत्य केलं. तुम्ही दिसायला गोरेत पण असायला काळेत. माझ्या बाळावरती तुम्ही अन्याय केला. या देशासाठी जर झटणं जर अन्याय असेल, तुझ्या इंग्लंडसाठी माझा बाळ झटला नाही, देशद्रोहाचा गुन्हाच लागत नाही, पण तुम्ही खोटा न्याय दिला आणि इथल्या लोकांनी मान्य केला. माग सरकतोस का थोबाड फोडू तुझं. म्हणून दगड उचलल्याबरोबर दुसऱ्या माणसाने दगड हातातला घेतला आणि मग आई म्हणायला लागली की तू माझ्या पोटी जन्माला येऊन कलंक झालास. जंत म्हणून जन्माला आला असतास तर खूप चांगलं झालं असतं. का रडतोस. त्यावेळेस रामस्वामीनं सांगितलं, आई तुझी चुकीची कल्पना झाली. चुकीची कशी चुकीची झाली. अगं तुझा आनंद तू हसून व्यक्त केलास आणि माझा आनंद मी हसून व्यक्त केला. रडणं हे कधी बी दुःखाचं नसतं, कधी कधी आनंदाचं असतं. म्हणून मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की कशाचा आनंद झाला की माझी आई किती कर्तव्य बजावते. मला मृत्यू जवळ आलेला असताना सुद्धा जी कठोरपणानं प्रेम न शिकवता, मोह न शिकवता, मोहामध्ये न घालता कर्तव्य शेवटपर्यंत बजावते, एवढी आई
माझ्या देशातल्या कोणत्याच माणसाला मिळाली नाही, मला मिळाली, त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो आई. आणि तुझ्या पोटी मी जन्माला आलो त्याचा मला अत्यंत आनंद होतो, अत्यंत आनंद. आणि मी त्या परमेश्वराला या डोळ्यातल्या अश्रून एवढंच सांगणार आहे की देवा, आणि भारत मातेला सांगणार आहे, मी माझ्या डोळ्यातल्या अश्रून तुझी फुलं म्हणून पूजा करतो आणि त्या पाण्यानं तुझा अभिषेक करतो. पुढच्या जन्मामध्ये मला ही आईच दे आणि मी तिच्या पोटी जन्माला येईल. एवढीच माझी संकल्पना आहे. म्हणून एवढी मोठी आई माझ्या भारत देशातच निर्माण होऊ शकते, दुसऱ्या देशात होऊ शकत नाही. माझ्या आईनं एवढे माझ्यावर उपकार केले, मी मरणाला भीत नाही. फक्त माझा आनंद तुझ्या एवढी मोठी आई मिळाली याच्यासाठी मला आनंद झाला. म्हणून मी त्या अश्रूनं तुझ्या अभिषेक करून पूजा केली. असं म्हणल्याबरोबर पाठ थोपटली आईनं. शाब्बास, वा माझं वागरू, वा उद्याच्याला फासावर जा. आणि माग सरकत सरकत मुजरा केला आईनं. रामस्वामी निघून गेले आणि रामस्वामीची आई जेलच्या बाहेर आली महाराज, आणि रात्रभर उभी राहिली. आणि पहाटच्या 4 वाजता घना 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 घंटा वाजली आणि रामस्वामीला फासावर देण्यात आलं. आणि फासावर दिल्याच्या नंतर वात्सल्य जागं झालं महाराज. तिथून पुढं मातृत्व हृदय जागं झालं. इह लोक सोडल्याच्या नंतर मातृत्व हृदय जागं झालं. आणि जेलच्या भिंतीला तिनं धडक दिली आणि ढसा 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 रामस्वामीची आई रडली. ते अश्रू विरून गेले, तिचा आक्रोश विरून गेला. पण भारत मातेच्या गॅजेटमध्ये महाराज रामस्वामी आणि रामस्वामीची माऊली जशाला तशी कायम राहिली. शेवटच्या क्षणापर्यंत मोह न शिकवता जी माऊली देशभक्ती आणि ईश्वर भक्ती शिकवते तिला माऊली म्हणतात. ती लेकराच्या हिताची काळजी वाहते. म्हणून माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आई जाती करीला भाविना प्रीती विठोबा जय जय विठोबा कुमारी आणि ठोपार कुमारी. जय जय विठोबा कुमारी हरि बोल विठोबा कुमारी. विठोबा कुमारी वेळ होऊन गेलेला आहे. वेळेच्या पुढं मला भान नाही, घड्याळ हातात नसल्यामुळं मी आपलं मला कळलं नाही. पण या अभंगाचा विशेष अर्थ खूप मोठा आहे महाराज. अजूनही आपल्याला लेकराचं हित माता कशी करते आणि माऊली कशी करते, तर माऊली शब्द खूप मोठा आहे आणि त्याचं विश्लेषण करण्याकरता वेळ मला नसल्यामुळं मी या ठिकाणी सर्व श्रोतृवर्गाची माफी मागतो आणि माझ्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. कारण मी मगाशी आमच्या महाराजांना बोलत असताना सांगितलं, काय सांगितलं, मी काल धुळे मालेगावच्या जवळ होतो. कारण एका दिवसाचा प्रवास करून मी इथपर्यंत पोहोचू शकत नव्हतो. म्हणून एक मुक्काम मधी केला आणि दुसऱ्या मुक्कामाला इथं आलो. म्हणजे तुमच्यासाठी मी एक कीर्तन कॅन्सल केलं कालचं आणि उद्या जालन्याच्या पलीकडं कीर्तन आहे. उद्याचंही कीर्तन मला कॅन्सल करावं वाटतं, आपलं केलेलं आहे. कारण तिथपर्यंत मी पोहोचू शकत नाही म्हणून उद्याचं कीर्तन कॅन्सल केलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल हे कशासाठी, तर एकच गोष्ट सांगितली महाराजाला की आमचे कबीर महाराज काशीमध्ये वारकरी होते. ते वारकरी कबीर महाराज असताना घटना अशी घडली की कबीर इतक्या लांब असलेलं लेकरू माझं पांडुरंगाने सांगितलं कसं आहे ते पाहण्याकरता ज्ञानेश्वर महाराजाला नामदेव रायला पाठवलं काशीला. की माझं कबीर नावाचं लेकरू तिथं एकटंच राहतंय. आणि त्यावेळेस दिल्लीच्या तख्तावरती अकबर बादशहाचं राज्य होतं. ज्यावेळेस सत्ता अकबर बादशहाची होती त्यावेळेस एक मुस्लिम व्यक्ती हिंदू धर्माच्या
पांडुरंगाची भक्ती करतो, अशी ज्यावेळेस राजकीय स्थिती असेल त्यावेळेस त्याला किती सासुरवास असेल. आणि तिथं काशीमध्ये पुन्हा अजून वेगळ्या संप्रदायाची परंपरा असल्यामुळं वारकऱ्यानं तिथं जीवन जगणं फार कठीण गोष्ट आहे हे कळलं. म्हणून त्यांची शुभ वार्ता सांगण्यासाठी म्हणून ज्ञानोबरायला नामदेवरायला भगवंतांनी पाठवलं. तसं महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय उदयाला आला, पण तेलंगणामधल्या आंध्र प्रदेशातल्या मंडळीमध्ये लेकरं इकडं वेगळे पडले. त्यांची वार्ता काय आहे हे पाहण्याकरता मी महाराष्ट्रातून आलो नाही. माझ्या वारकरी संप्रदायानं पाठवलं तुमच्यासाठी. म्हणून तुम्ही वेगळे बाजूला आहात आणि इकडं वेगळं राहूनही वारकरी संप्रदायाची एवढी सेवा करता. म्हणून तुमच्या पायावरती मी लोटांगण घालण्याकरता आणि दंडवत घालण्याकरता आलो, तुम्हाला शिकवण्याकरता आलो नाही महाराज. तुम्हाला दंडवत घालण्याकरता आणि तुम्हाला उदंड आयुष्य मिळून वारकरी परंपरेची अशीच तुमच्याकडून सेवा घडावी एवढीच अभ्यर्थना प्रार्थना करतो. आणि वारकरी मंडळाचे आमचे पाटील अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. असाच वृद्धिंगत संप्रदाय व्हावा, कारण या संप्रदायामध्ये आपपर भाव नाही महाराज. आणि वारकरी संप्रदाय असा आहे की जगाच्या पाठीवर 2000 धर्म आहेत, पण वारकरी संप्रदाय एवढा विशाल धर्म आणि वारकरी संप्रदाय एवढा शक्तिशाली संप्रदाय आणि एवढा सगळ्यांना सामावून घेणारा संप्रदाय जगाच्या पाठीवर एकटा एक आहे, आणि तो म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. म्हणून त्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही भक्त आहात, म्हणून तुमचं कुशल विचारण्याकरता आलो आणि तुम्हाला उदंड आयुष्य पांडुरंगानं द्यावं अशी अभ्यर्थना करण्याकरता या ठिकाणी मी प्राप्त झालो. म्हणून झालेली सेवा तुम्हा मायबापांच्या चरणी, सर्व टाळकरी वृंद आणि महाराजांच्या चरणी, उपस्थित असलेल्या सर्वांच्या चरणी करतो. आणि या ठिकाणी सेवेला खूप मोठं चिंतन राहिलंय, पण एवढं चिंतन माझ्याच्याने सांगणं झालं नाही, त्याबद्दल सर्वांची माफी मागतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कत्तलवाडी. विनीत समस्त गावकरी भक्त मंडळी, कत्तलवाडी, जुक्कर, जिल्हा कामारेड्डी.